हर्सुल टी पॉइंट ते हर्सुल मनपा हद्दीतल्या रस्त्यालगतच्या बाधित मालमत्तांवर मार्किंग केल्यानंतर मनपाच्या पथकानं गुरुवारी नारेगाव रोड 30 मीटरच्या करण्यासाठी मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू केलं आहे। या पाहणीत पथकानं नागरिकांशी संवाद साधत कारवाईबाबत माहिती दिली आहे। तुमच्याकडे परवानगी आहे का? कधीपासून तुम्ही इथे राहत आहात? निवासी आहे का की दुकान आहे? फ्लॅट किती आहे? कागदपत्रे आणि मालमत्ता हक्काचे पुरावे काय आहेत? टॅक्स भरता का? आम्ही रस्ता करत आहोत, तुम्हाला काही अडचण आहे का? अशी विचारणा पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी मालमत्ता धारकांकडे केली आहे। रस्ता होणार आहे हे तर चांगलेच आहे, आमची काही हरकत नाही, फक्त कारवाई करण्याआधी 4 दिवस आम्हाला मुदत द्या। घर आणि दुकानातले पत्रे, घरगुती सामान काढून घेता येईल, जागेचा मोबदला द्या, आम्हाला दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करता येईल, अशी ही मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। आज आम्ही फक्त सर्वेक्षण करतोय, तुम्ही मोबदला देण्याची मागणी करा, तो तुम्हाला देण्यात येईल, असंही पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आश्वासन दिले। या सर्वेक्षणाचा अहवाल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांना सादर करण्यात येणार आहे। त्यांच्या आदेशानंतर या रोडवर मार्किंग करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।